नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 1 गतीचे नियम अभ्यासत आहोत। तुमच्या सर्वांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावरती मला भेटत आहे। तर मित्रांनो, आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी सोडवलेली उदाहरणे होती त्या उदाहरणांचा अभ्यास केला। त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये न्यूटनचे गतिविषयक असणारे जे महत्त्वाचे नियम आहेत मित्रांनो, आणि हे एकूण 3 नियम आहेत, त्या 3 नियमांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। कारण इयत्ता 10वी मध्ये पहिलं जे प्रकरण आहे त्या पहिल्या गुरुत्वाकर्षण प्रकरणामध्ये तुम्हाला या 3 नियमांचा उल्लेख केलेला आहे आणि त्या 3 नियमांवरती त्या ठिकाणी बराचसा भाग आहे। त्याचप्रमाणे इयत्ता 11वी आणि 12वी सायन्सला सुद्धा यातील बराचसा भाग तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा अभ्यासायचा आहे। त्यामुळे आत्ताच तुम्ही हा पाया अगदी सखोलपणे आपण या ठिकाणी तुमचा करून घेणार आहोत। तुम्हाला प्रत्येक मुद्दा समजेल याची मला 100% खात्री आहे। तर पहा, या ठिकाणी असे का होत असेल म्हटलेला आहे। पहिला जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हलत नाही। म्हणजेच मित्रांनो, एखादी वस्तू जर अशा पद्धतीने एका जागेवरती जर असेल तर ती त्याच जागेवरती राहते का? तर त्या ठिकाणी तिचं असणारं जे तिच्यावरती प्रयुक्त होणारं जे बल आहे मित्रांनो, ते कॉन्स्टंट असतं। कॉन्स्टंट म्हणजे काय? तर स्थिर असतं। म्हणजे ते एका जागेवरती असणाऱ्या वस्तूवरती बाह्य कोणत्याही प्रकारचं बल त्या ठिकाणी प्रयुक्त होत नसतं। त्यामुळं ती जी वस्तू आहे मित्रांनो, ती वस्तू एका जागेवरती राहत असते। ज्या वेळेसला आपण कोणत्या ना कोणत्या दिशेने काय करू मित्रांनो, बल त्या ठिकाणी लावू त्या वस्तूवरती, त्याच वेळेसला ती वस्तू एका जागेवरून दुसरीकडे जाणार आहे, याची सर्वांना माहितीच आहे। त्याप्रमाणे दुसरा प्रश्न विचारलेला आहे, पहा मित्रांनो, टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेल्या बलाने टेबल उचलता येत नाही। पहा काय म्हटलेलं आहे मित्रांनो, पहा, टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेल्या बलाने टेबल उचलता येत नाही। म्हणजे पहा, समजा एक टेबल आहे आणि या टेबलवरती एखादं छोटंसं पुस्तक आहे। आता हे पुस्तक उचलण्यासाठी तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, अगदी कमी बलामध्ये सुद्धा आपण हे सहज पुस्तक उचलू शकतो। परंतु जर तेवढंच जर आपण बल लावलं आणि हा टेबल उचलायचा जर प्रयत्न केला तर तो टेबल उचलणार नाही। त्याचं कारण असं आहे मित्रांनो, दोघांमध्ये असणारं जे वजन आहे त्याला आपण वेट असे म्हणतो। हे वेट प्रत्येकाचं कसं आहे, वेगळं आहे, डिफरंट आहे। आणि वेट जर जास्त असेल तर ती वस्तू हलवण्यासाठी लागणारं जे बल आहे त्यालाच आपण फोर्स असे म्हणतो। ते फोर्स कसं असतं मित्रांनो, वेगवेगळं लागतं। त्यामुळे असणारं जे बल आहे ते काय असणार आहे, वेगवेगळं असणार आहे। तिसरा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला आहे की असे का होत आहे, फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली पडते। तर काय सगळ्यांना माहिती असेल यामागचं सायन्स काय आहे मित्रांनो, की एखादं जर झाड असेल आणि त्या झाडावरती वेगवेगळ्या प्रकारची जर फळं लागलेली असतील त्या ठिकाणी, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्या झाडावरची जी फळं आहेत, म्हणजे आपण ज्या वेळेसला ही फांदी हलवणार आहे, ती फांदी हलवल्यानंतर त्या फांदीवरती आपण म्हणजे काय अप्लाय करतोय, बल अप्लाय करणार आहे, बल लावणार आहे। ज्या वेळेसला आपण त्या फांदीवरती बल लावतो त्याच वेळेसला ती फांदी, म्हणजे एक एक्झाम्पल, ही जर फांदी असेल आणि या फांदीला लागलेलं एखादं जर फळ असेल तर ही फांदीसुद्धा या फळावरती काय अप्लाय करते मित्रांनो, काय लावते, बल लावते। ज्या वेळेसला त्या फळावरती, त्या फळाच्या देठावरती त्या ठिकाणी बल लागतं त्यावेळेसला तो आंबा असेल, तो एखादं फळ असेल, ते फळ काय होईल मित्रांनो, नक्कीच काय होणार आहे, जमिनीवरती पडणार आहे। चौथा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो। पहा मित्रांनो, काय होतं, ज्या वेळेसला आपण जर उदाहरणार्थ पंखा जर विचारात जर घेतला आणि त्या ठिकाणी जर आपण पंखा तो चालू केला तर तो नेहमी सर्क्युलर मोशनमध्ये, सर्क्युलर म्हणजे कशी, तर गोलाकार गतीमध्ये काय होत असतो, फिरत असतो। मग तो फिरत असताना तुम्हाला माहितीच असेल, ज्या वेळेसला तो गोल गोल असा फिरत असतो त्याच्या प्रत्येक पात्याला त्या ठिकाणी एक प्रकारची गती त्या ठिकाणी निर्माण झालेली असते। आणि ही गती ज्या वेळेसला आपण बटन बंद करू त्यावेळेसला सुद्धा ती काय असते मित्रांनो, कार्यामध्ये असते, कार्यान्वित असते।
त्यावेळेसला आपण बटन बंद केल्यावरतीही त्याच्यावरती असणारं जे बल आहे ते पुन्हा त्याच्यावरती अप्लाय होत असतं आणि तो पंखा गोल गोल आपल्याला फिरताना पाहायला भेटतो. मग हे कशामुळं होतं आहे, तर हे सर्व होत असताना त्याच्यावरती लागलेलं जे बल आहे त्याला फोर्स म्हणतो, ते फोर्स त्या ठिकाणी असतं मित्रांनो. पहा मग त्यावरील पुढे म्हटलेलं आहे, पहा वरील घटनांच्या कारणांचा शोध घेतल्यास वस्तूमध्ये जडत्व असते हे आपल्याला लक्षात येते. वस्तूचे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत आहे. हे तुम्ही शिकला आहात. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात पदार्थाच्या याच गुणधर्माचे वर्णन केले आहे, म्हणून त्याला जडत्वाचा नियम असेही म्हणतात. पहा त्याला कोणता नियम म्हणतात मित्रांनो, जडत्वाचा नियम असे म्हणतात. म्हणजे हे कशामुळे तयार होतं, तर त्वरण आपल्याला माहिती असते. त्वरण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा की वरील घटनांच्या कारणांचा शोध घेतल्यास आपल्याला असं पाहायला भेटतं की वस्तूमध्ये जडत्व असते हे आपल्या लक्षात येते. वस्तूचे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत आहे. हे तुम्ही शिकला आहात. म्हणजे कशाशी निगडीत आहे, तर वस्तुमानाशी. त्यालाच आपण मास असे म्हणतो, मास. तर न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात पदार्थाच्या याच गुणधर्माचे वर्णन केले आहे, म्हणून त्याला जडत्वाचा नियम असे म्हटलेला आहे. जो पहिला गतिविषयक नियम आहे मित्रांनो, ते आता लगेच आपण पाहणार आहोत. पहिला गतिविषयक नियम काय सांगतोय ते पाहूया आपण. तर पहा तुमच्या समोर हा पहिला गतिविषयक नियम आहे. आपण तो व्यवस्थितरित्या समजावून घेणार आहोत. न्यूटनच्या गतिविषयक पहिला नियम. तर पहा न्यूटनचा गतिविषयक, त्यालाच आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असे म्हणतो. तोच तुम्हाला पुढे 11वी आणि 12वीला सुद्धा आहे मित्रांनो. जे विद्यार्थी सायन्स शाखेला येणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी आताच हा नियम समजावून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जर एकदाच तुम्ही इंग्लिशमधून जर समजून घेतलं तर लगेच लक्षात येईल. पहा तर करून पाहूया असे म्हटलेलं आहे. एका ग्लासमध्ये वाळू भरून घ्या. त्या ग्लासवर एक पुठ्ठा ठेवा. पुठ्ठ्यावर एक 5 रुपयांचे नाणे ठेवा. आता पुठ्ठ्याला बोटाने जोरात टिचकी मारा. काय घडते याचे निरीक्षण करा. पहा साधा सिंपल प्रयोग आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे. त्या ग्लासवरती काय भरायचे आहे, तर आतमध्ये काय भरून ठेवायचे आहे, वाळू भरून ठेवायची अशा पद्धतीने. पहा आणि वरती काय घ्यायचं मित्रांनो, एक पुठ्ठा घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि त्या पुठ्ठ्यावरती आपल्याला 5 रुपयाचं कॉईन ठेवायचं आहे. ज्या वेळेसला ह्या पुठ्ठ्यावरती आपण काय करू मित्रांनो, बाहेरून काय करणार, टिचकी मारणार आहे. थोडक्यामध्ये ह्या बाजूने जर आपण फोर्स मारा किंवा ह्या बाजूने जर आपण टिचकी मारली तर सहज हा पुठ्ठा काय होणार आहे मित्रांनो, ह्या 5 रुपयाच्या कॉईन खालून सटकून असा बाहेर जाणार आहे. आणि हे जे 5 रुपयाचं कॉईन आहे मित्रांनो ते ग्लासमध्ये पडणार आहे. हा प्रयोग तुम्ही तुमच्या घरीसुद्धा आत्ता ह्या अवस्थेमध्ये सुद्धा घरी करू शकता, जेणेकरून तुम्हाला एखादा ग्लास घ्यायचा आहे. त्या ग्लासमध्ये वाळू नाही घेतली तरी चालेल, दुसरी एखादी जड वस्तू ठेवा, त्याच्यावरती एक छोटासा पुठ्ठा ठेवा आणि त्याच्यावरती 5 रुपयाचं कॉईन ठेवा. तुम्हाला लगेच हा प्रयोग काय करता येईल मित्रांनो, करता येईल. लगेच तुम्ही हा प्रयोग करू शकता. तर त्यावरून म्हटलेलं आहे पहा संतुलित बल व असंतुलित बल म्हणजे काय. संतुलित म्हणजे काय, तर असं फोर्स की जे स्वतःला काय करतं, कंट्रोलमध्ये करतं, संतुलित ठेवतं. त्याला बॅलन्स म्हणतो आपण, बॅलन्स. तर त्याला संतुलित बल असे म्हणतात. आणि असंतुलित म्हणजे त्याला इनबॅलन्स म्हणतात किंवा अनबॅलन्स आपण त्याला म्हणतो. जे आपण बॅलन्स होत नाही, त्याला संतुलन राखता येत नाही, असं फोर्स असतं बाळांनो. पहा तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे रस्सीखेच हा खेळ तुम्ही खेळला असाल जोपर्यंत दोन्ही बाजूनी प्रयुक्त बल सारखे असते तोपर्यंत रस्सीचा मध्य स्थिर असतो. इथे दोन्ही बाजूंना लावलेले बल समान असल्याने अर्थात बले संतुलित असल्याने बल प्रयुक्त केलेले असूनही रस्सीचा मध्य स्थिर असतो. परंतु ज्यावेळीस एका बाजूने प्रयुक्त केलेले बल वाढते त्यावेळी प्रयुक्त बले असंतुलित होतात व परिणामी बल अधिक बलाच्या बाजूला प्रयुक्त होते व रस्सीचा मध्य त्या दिशेला सरकतो. पहा मित्रांनो, हा अतिशय सोपा प्रयोग आहे जो आम्ही सुद्धा आमच्या लहानपणामध्ये खेळलेलो आहोत आणि हा मोठ्या व्यक्तींमध्ये सुद्धा खेळला जाणारा एक प्रकारचा खेळ आहे की रस्सी खेच म्हणतो आपण त्याला. तर समजा एक एक्झाम्पल, इकडे एक 4-5 जण आहेत, त्यांनी ह्या बाजूला धरलेला आहे आणि इकडे सुद्धा एक 4-5 जण आहेत, त्यांनी ह्या बाजूला रस्सी धरलेली आहे. जर ह्या 4 जणांनी आणि ह्या 4 जणांनी लावलेलं बल जर मित्रांनो सारखे असेल तर ही जी रस्सी आहे ही एकाच जागेवरती असणार आहे, त्यालाच आपण संतुलित असे म्हणतो. आणि ज्या वेळेसला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ह्या 4 जणांनी लावलेलं बल जर जास्त असेल तर नक्कीच ही जी रस्सी आहे मित्रांनो या बाजूला काय होणार आहे, ओढली जाणार आहे. ह्या 4 जणांच्या बाजूला ओढली जाणार
असणार आहे, त्यावेळेसला असणारं जे बल आहे ते कसं असणार आहे, असंतुलित बल असणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, म्हणजे दोन्ही बाजूला असणारी बल जर सारखी असेल तर त्याला आपण संतुलित बल असे म्हणतो. दोन्ही बाजूला जर प्रयुक्त होणारी बल जर सारखी नसतील तर त्या बलांना आपण काय म्हणतो मित्रांनो, असंतुलित बल असे म्हणतो. तर तुमच्या समोर पहा दिलेला आहे. आता त्याची जी एक प्रकारची महत्त्वाची व्याख्या आपण म्हणूया त्यांना, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. हा झाला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. समजून घ्या मित्रांनो, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. म्हणजेच काय, तर तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं, समजा एखादी वस्तू आहे, म्हणजे समजा ही वस्तू आहे आणि ही वस्तू एकाच जागेवरती आहे आणि ती कुठपर्यंत एकाच जागेवरती असणार आहे, न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार जोपर्यंत तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं बाह्य असंतुलित बल कार्य करणार नाही. ज्या वेळेसला ह्या वस्तूवरती बाह्य असंतुलित बल कार्यरत असेल त्यावेळेसला ही वस्तू ह्या जागेवरून दुसऱ्या जागेवरती काय होणार आहे मित्रांनो, जाणार आहे. हे झालं तिच्या विराम अवस्थेबद्दल. दुसरं जर सांगायचं म्हटलं तर ती एक रेषीय म्हटलेलं आहे, सरळ रेषेतील म्हटलेलं आहे, एक समान गती म्हटलेलं आहे. म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल फॅन, पंखा जर आपण पाहिलं तर त्याचं स्पीड जर आपण एक सातत्याने जर ठेवलं तर त्याचं स्पीड कसं राहतं मित्रांनो, समान राहतं. ते कमी जास्त होत नाही. ते कमी जास्त कधी होईल, ज्या वेळेसला आपण पंख्याचं बटन फिरू किंवा एकतर लाईटीमध्ये किंवा लाईट कमी आणि जास्त जर होत असेल तर अशा वेळेसला त्या पंख्याचं स्पीड कमी आणि जास्त होईल. परंतु जर इलेक्ट्रिसिटी जर सारखी असेल तर त्या वेळेसला त्याचं फिरणारं जे पातं आहे मित्रांनो, त्याची जी गती असते ती कशी असते, सरळ असते. मग ती सरळ राहणार आहे. कुठपर्यंत सरळ राहणार आहे, जोपर्यंत आपण त्याचं जे स्पीड आहे, म्हणजे थोडक्यामध्ये त्याचं बल, आपण बाहेरून बल आपण संतुलित त्याच्यामध्ये वापरत नाही तोपर्यंत ते तसंच राहणार आहे. त्यालाच आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम असे म्हणतो. म्हणून तुम्हाला मित्रांनो व्यवस्थितरित्या हा नियम लक्षात घ्यायचा आहे. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये असं सुद्धा म्हणतो, ॲन ऑब्जेक्ट is in a state of motion or state of rest until the unbalanced forces act on that object. म्हणजे एखाद्या वस्तूवरती कुठपर्यंत ती वस्तू तशीच राहणार आहे, जोपर्यंत अनबॅलन्स फोर्स इज ॲक्टेड ऑन दॅट ऑब्जेक्ट, म्हणजे त्या वस्तूवरती बाह्य बल फोर्स ॲप्लाय करत नाही तोपर्यंत ती वस्तू तिच्या विराम अवस्थेमध्ये असणार आहे किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राखते. म्हणजे काय, तर जोपर्यंत आपण बाह्य बल ॲप्लाय करत नाही तोपर्यंत ती तशीच वस्तू राहणार आहे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे पहा, एखादी वस्तू विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्य करत नसते असे नाही. प्रत्यक्षात त्या वस्तूवर विविध बाह्य बले कार्य करतात, परंतु ती परस्परांना निष्प्रभ करीत असल्याने एकंदर परिणामी बल शून्य होते. न्यूटनच्या पहिल्या नियमाने जडत्वाचे म्हणजेच वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचे स्पष्टीकरण दिले जाते. त्याचप्रमाणे वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एक समान गतीत बदल घडवून आणणाऱ्या किंवा बदलास प्रयुक्त करणाऱ्या असंतुलित बलाचे स्पष्टीकरण दिले जाते. जडत्वाची सर्व उदाहरणे न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची उदाहरणे आहेत. म्हणजेच काय, एखादी वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहणार आहे. एखादी वस्तू जर एक रेषीय गतीमध्ये जर असेल, समान रेषीय गतीमध्ये जर असेल तर ती कुठपर्यंत असणार आहे, जोपर्यंत आपण तिच्यावर बाह्य बल ॲप्लाय करत नाही, बाहेरचं बल असंतुलित बल त्याच्यावरती वापरत नाही. जर ती स्थिर असेल, म्हणजे एखादा दगड असेल तो स्थिरच असणार आहे एकाच जागेवरती, जोपर्यंत आपण त्याच्यावरती बल लावत नाही तोपर्यंत त्याच्या विराम अवस्थेमध्येच मित्रांनो तो असतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलेला असेल न्यूटनचा पहिला नियम काय सांगतो ते. आता आपण पाहूया पुढचा न्यूटनचा दुसरा
महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो. हा नियमसुद्धा आत्तासुद्धा 12वी सायन्सचा जो सिलेबस मी शिकवत आहे, तर 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा फिजिक्ससारख्या विषयामध्ये तुम्हाला हा नियम सातत्याने वापरला जातो. जी मोठी मोठी उदाहरणे आहेत त्याच्यामध्ये हा नियम नेहमी वापरला जातो. थोडक्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर फोर्स बरोबर MA हा त्याचा मेन सूत्र आहे मित्रांनो. फोर्स म्हणजे बल, M म्हणजे मास म्हणजे वस्तुमान आणि A म्हणजे त्याचं ॲक्सलरेशन, त्याला आपण त्वरण असे म्हणतो. हे आहे न्यूटनच्या दुसऱ्या नियमाचे सूत्र आणि ते कसं येणार आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, काय म्हटलेलं आहे, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन असे आपण त्याला म्हणतो. तर पहा मित्रांनो, तुमच्या समोर या ठिकाणी म्हटलेलं आहे, करून पाहूया. तुम्ही मित्राला समान आकाराचा प्लास्टिक व रबराचा चेंडू उंचीवरून खाली टाकण्यास सांगा. तर पहा मित्रांनो, तुमच्या मित्राला काय करायला सांगा, एका समान उंचीवरून प्लास्टिक आणि दुसरा अशा दोन प्रकारचे, एक रबराचा चेंडू आहे आणि दुसरा प्लास्टिकचा चेंडू आहे. तो चेंडू काय करा, एका समान उंचीवरून काय करायला सांगा, खाली टाकायला टाका. पहा तर त्यावरून पहा आणि त्या जे बॉल आहेत किंवा चेंडू आहे त्या बॉलांचा आकार किंवा चेंडूंचा आकार सुद्धा कसा आहे मित्रांनो, सारखा आहे. म्हणजे प्लास्टिकचा बॉल असेल, रबरी बॉल असेल किंवा रबरी चेंडू असेल, त्या दोघांचाही जो समान आकार आहे तो त्या ठिकाणी ठेवायचा आहे. तर दुसरा मुद्दा म्हटलेला आहे पहा, तुम्ही चेंडूचा झेल घ्या. तुम्ही कोणता चेंडू सहजपणे झेलू शकता का? तर पहा मित्रांनो, त्यामध्ये जर विचार केला तर आता त्याच्यामध्ये सुद्धा एक चेंडू हा जड असणार आहे, एक चेंडू हा हलका असणार आहे आणि यामध्ये असणारी जी उत्तर आहे तुमची ही प्रत्येकाची वेगळी वेगळी असतील. कारण की तुम्ही जर विचार केला तर रबरी चेंडू सहजपणे आपण कॅच घेऊ शकतो, तो आपल्या हाताला लागत नाही. त्याचं जेवढं स्पीड आहे तेवढ्याच स्पीडने जर आपण कवटी बॉल आपण त्याला म्हणतो, आपल्या साध्या गावरान भाषेमध्ये कवटी म्हणतो, त्याला प्लास्टिकचा चेंडू म्हणतो. पहा ग्रामीण भागाकडे बरेच विद्यार्थी त्याला कवटी चेंडू असे म्हणतात, जेणेकरून त्याला प्लास्टिकचा चेंडू आपण म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये. तर ज्या वेळेसला तो चेंडू प्लास्टिकचा चेंडू टाकला जातो, तो चेंडू सहजपणे आपल्या हातावरती येतो आणि तो जो प्लास्टिकचा चेंडू आहे मित्रांनो तो आपल्या हाताला लागतो सुद्धा, लक्षात घ्या. तर पुढे म्हटलेलं आहे, तुमच्या मित्राला एक चेंडू हळूच फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलायचा प्रयत्न करा. पहा, आणि एक चेंडू काय करा, हळूच टाकायला सांगा आणि तो झेलायचा प्रयत्न करा. दुसरं म्हटलेलं आहे, आता तोच चेंडू तुम्ही मित्राला जोरात फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न करा. कोणत्या वेळी तुम्ही चेंडू सहजपणे झेलू शकला का? तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, जर चेंडू हळूच आला तर तुम्ही सहजपणे तो कॅच करू शकता, झेलू शकता. पण तोच चेंडू जर जोरात असेल आणि त्यातल्या जर तो प्लास्टिकचा जर असेल तर हात तुमचा त्या ठिकाणी शेकून निघल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणतो की जोरात त्या ठिकाणी हात लाल झाल्याशिवाय तुमचा त्या ठिकाणी राहणार नाही मित्रांनो. पहा, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही हा प्रयोग अनुभवला सुद्धा असेल. तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर नक्कीच तुम्ही हे सर्व अनुभव घेतलेले असतील. मी स्वतः घेतलेले आहेत, तुम्ही सुद्धा घेतलेले असतील आणि घेतले नसतील तर नक्कीच घेशाल सुद्धा मित्रांनो. पहा, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, पुढे पहा, एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हींवर अवलंबून असतो. म्हणजेच बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो. या गुणधर्मालाच न्यूटनने संवेग असे संबोधले आहे. म्हणजे दोन गोष्टी मित्रांनो खूप महत्त्वाच्या आहेत या नियमामध्ये, त्या तुमच्या लक्षात आलेल्या असतील. चेंडू फेकताना त्याचं जे वजन आहे, वस्तुमान आहे, या पहिल्या मध्ये आपण पाहिलं तर त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, वस्तुमान असे म्हणतो. आणि दुसरा जो मुद्दा दिलेला आहे आजचा, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे त्याचा जो वेग होता पहिल्या चेंडूचा हा कमी होता आणि दुसऱ्या चेंडूचा वेग कसा होता मित्रांनो, जास्त होता. म्हणजे दुसरा मुद्दा महत्त्वाचा असतो, त्याच्यामध्ये वेग हा मुद्दा महत्त्वाचा असतो. मग त्या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं आहे संवेग म्हटलेला आहे, संवेग. आता हे संवेग काय प्रकार आहे ते आपण समजून घेऊया. त्याआधी तुम्हाला या बॉक्समध्ये पहा काय दिलेलं आहे, संवेगाला परिमाण व दिशा दोन्हीही असते. संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने असते. SI पद्धतीमध्ये संवेगाचे एकक किलोग्रॅम मीटर पर सेकंद असते, म्हणजे kg.
मीटर पर सेकंद असे म्हणतात. मीटर भागिले सेकंद, भागिलेलाच पर असे म्हणतात मित्रांनो. पहा, आणि CGS SI म्हणजे आपली जी साधी पद्धत असते त्याला SI प्रणाली म्हणतो आपण, तर तेही असते. आणि दुसरं जे असते त्यालाच आपण CGS पद्धती असे म्हणतो, सेंटीमीटर ग्रॅम सेकंद पद्धत म्हणतो. त्याच्यामध्ये आपण ग्रॅम घेतो मित्रांनो, त्यानंतर सेंटीमीटर घेतो आणि काय घेतो, सेकंद तसंच राहतं. परंतु मीटरचं सेंटीमीटर होतं, किलोग्रॅमचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं, ग्रॅममध्ये होतं मित्रांनो. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल, जर वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल संवेगातही बदल घडवते. वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणणाऱ्या आवश्यक बलावर संवेग बदलाचा दर अवलंबून असतो. म्हणजे त्याच्यावरती असणारं जे बल आहे, बल म्हणजे त्याच्यावरती असणारा जो संवेग आहे तो आपल्याला पाहायचा आहे. संवेग म्हणजे काय मित्रांनो, मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय, तर एखादी वस्तू जर या ठिकाणावरून जर ती या ठिकाणी जर जाणार असेल तर त्या ठिकाणी तिचा संवेग विचारात घेतला जातो. संवेग म्हणजे काय, तर त्यामध्ये m आणि v येतं. m म्हणजे मास, त्या वस्तूचं वजन येतं, आणि v म्हणजे त्या वस्तूचा गती, म्हणजे त्याला व्हेलॉसिटी असे म्हणतो. म्हणजे संवेग कोणत्या लेटरने दाखवतोय आपण, p, त्यालाच आपण मोमेंटम असे म्हणतो. पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल संवेग. लक्षात ठेवा, हा शब्द तुम्हाला वारंवार 11वी आणि 12वीमध्ये वापरायचा आहे. मोमेंटम असे म्हणतात त्यालाच एक प्रकारचा संवेग. म्हणजे संवेग या कन्सेप्टमध्ये तुम्हाला 2 शब्द महत्त्वाचे आहेत. एक वस्तुमान म्हणजे त्याचं मास, आणि दुसरं वेग. वेग म्हणजे व्हेलॉसिटी. लक्षात घ्या, आणि त्याचा फॉर्म्युला असतो mv असतो, तो तुम्हाला इथे सुद्धा दिलेला आहे. पहा, मोमेंटम p, वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. p बरोबर mv. संवेग ही सदिश राशी आहे. पहा, संवेग काय आहे, सदिश राशी आहे. म्हणजे सदिश आपण सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला 10वीला सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. म्हणजे त्याला चाल आणि वेग या दोन्ही गोष्टी जर महत्त्वाच्या असतील, म्हणजे त्याला मोमेंटम ॲज वेल ॲज डायरेक्शन ॲज वेल ॲज दुसरी जर गोष्ट आपण विचारात घेतली तर व्हेलॉसिटी, या दोन्ही जर गोष्टी त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्याची जी व्हेलॉसिटी असते, सदिश राशी आपण त्याला असे म्हणतो. म्हणजे दिशा आणि चाल या दोन्ही गोष्टी जर असतील तर तिला आपण म्हणतो सदिश राशी. अदिश म्हणजे फक्त एक, तर त्याच्यापैकी कोणतीही एक गोष्ट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अदिश राशी. म्हणजे त्याला त्या ठिकाणी दिशा आणि त्याच्यामध्ये असणारं जे बल आहे त्या दोघांची गरज असते, त्यालाच आपण p असे म्हणतो. पहा, पुढे म्हटलेलं आहे, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. समजा m वस्तुमान असणारी एक वस्तू सुरुवातीला u वेगाने जात असताना तिच्या गतीच्या दिशेने f इतके बल प्रयुक्त केल्यास t इतक्या वेळेनंतर वस्तूचा वेग v होतो. पहा मित्रांनो, म्हणजे u म्हणजे काय असतं मी तुम्हाला याआधी सुद्धा उदाहरणांमध्ये सुद्धा सांगितलं होतं, आपल्या मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा. u काय असतो मित्रांनो, हा सुरुवातीचा वेग असतो. लक्षात घ्या नेहमी, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल म्हणजे काय, तर सुरुवातीचा वेग. आणि v म्हणजे काय असतो मित्रांनो, अंतिम वेग असतो. लक्षात घ्या, u म्हणजे सुरुवातीचा वेग, v म्हणजे अंतिम वेग. तर त्या ठिकाणी तुम्हाला u म्हटलेला आहे जो सुरुवातीचा वेग होता, आणि त्याच्यावरती जर आपण f एवढं जर फोर्स म्हणतो आपण, f म्हणजे फोर्स म्हणजे बल जर प्रयुक्त केलं तर नक्कीच तो एवढ्या गतीवरून एवढ्या गतीवरती जाणार आहे. म्हणजे सुरुवातीच्या वेगावरून तो अंतिम वेगापर्यंत काय होणार आहे, पोहोचणार आहे. मग सुरुवातीचा वेग किती होता, तर आपण या ठिकाणी पहा, सुरुवातीचा संवेग mu घेतलेला आहे. m म्हणजे काय मित्रांनो, त्या वस्तूचं मास, वस्तुमान म्हणतो, आणि u म्हणजे त्याचा सुरुवातीचा वेग, म्हणून त्याला त्या ठिकाणी संवेग भेटला mu. आणि जर t कालावधीनंतर म्हणजे काही कालावधीनंतर ती वस्तू एका जागेवरून कुठं जाणार आहे, जर आपण त्याच्यावरती जर बल लावलं तर एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाणार आहे. तुम्हाला जर उदाहरण सविस्तर द्यायचं म्हटलं तर ही जर वस्तू आहे, ह्या वस्तूचं जरा मोमेंटम जर पाहिलं आपण सुरुवातीचं ते आहे mu, आणि ह्या वस्तूवरती जर आपण बल लावलं, म्हणजे एखादी जर वस्तू असेल, एखादा चेंडू आहे, जर तो चेंडू या ठिकाणावरून जर या ठिकाणी जात असेल तर त्याचा जो वेग असणार आहे किंवा संवेग असणार आहे मित्रांनो mv असणार आहे. ही u म्हणजे सुरुवातीचा वेग, v म्हणजे त्याचा अंतिम वेग. त्याचं सूत्र असं भेटेल पहा तुम्हाला, t इतक्या कालावधी म्हणजे त्याला t एवढ्या वेळानंतर म्हणजे येथून
तो इथपर्यंत जातपर्यंत टी एवढ्या वेळानंतर त्या वस्तूचा अंतिम समय किती असणार आहे mv आणि सुरुवातीचा किती होता mu होता मित्रांनो. पहा म्हणजे तुमच्या अगदी व्यवस्थितरित्या लक्षात आलेला असेल. म्हणजे सुरुवातीचा काय आहे आणि अंतिम काय आहे. तर हा सुरुवातीचा संवेग होता mu म्हणजे सुरुवातीचा, फी म्हणजे अंतिम, लक्षात ठेवा. मग संवेग परिवर्तनाचा दर, दर म्हणजे त्याच्यामध्ये होणारा जो बदल आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये संवेगामध्ये होणारा बदल आणि वेळ याच्यावरती मित्रांनो तुम्हाला गणिते विचारले जातात. पहा, तर संवेग परिवर्तनाचा दर बरोबर संवेगात होणारा जो बदल आहे म्हणजे त्याचा अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग. मग अंतिम किती आहे mv आणि सुरुवातीचा किती आहे mu. म्हणजे आपल्याला सूत्र काय भेटेल mv वजा mu भागिले टी. त्याला लागलेला वेळ किती आहे टी एवढा. म्हणजे आपल्याला हे सूत्र या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि तेच तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी m आहे आणि या ठिकाणी पण m आहे. म्हणजे तो m काय करायचा असतो मित्रांनो, कॉमन काढायचा असतो. मग कॉमन काढल्यावरती तुम्हाला हे भेटल. आणि तुम्हाला एक गोष्ट मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की एचा जो फॉर्म्युला असतो जो आपण याच प्रकरणामध्ये पाहिलेला आहे, ॲक्सेलरेशन काय असतं म्हणजे त्वरणाची व्याख्या काय आहे मित्रांनो, वेग भागिले काल. म्हणजे वेग भागिले काल. मग आता या ठिकाणी वेग किती आहे पहा बरं, फी वजा यू म्हणजे काय आहे त्याचा वेग आणि टी म्हणजे काळ. म्हणजे वेग भागिले काळ जर घेतला तर याचं सूत्र काय असतं ए बरोबर असतो. एलाच काय म्हणतो आपण ॲक्सेलरेशन. म्हणजे ते त्वरणाची व्याख्या झाली. म्हणजे या ठिकाणी फी वजा यू भागिले टी हा कोणाच्या बरोबर असतो एच्या. कारण की आपल्याला ए म्हणजे त्वरण माहिती आहे. त्वरणाची व्याख्यासुद्धा आपण पाहिलेली आहे. त्वरण म्हणजे काय असतं तर व्हेलॉसिटी म्हणजे वेग भागिले काल. तुम्हाला त्वरणाची व्याख्या माहिती आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी फी वजा यू भागिले टीची किंमत किती ठेवता येईल, याची किंमत किती ठेवता येईल आपल्याला ए ठेवता येईल. मग एम बरोबर की एम ए झालं. काय भेटलं सूत्र आपल्याला एम ए एवढं भेटलं. मग न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार जो तुम्हाला मी सुरुवातीला सांगितला होता पहा, हा नियम शिकवत असताना आत्ता काही मिनटापूर्वी काय सांगितलं होतं तुम्हाला अशा पद्धतीने एफ बरोबर काय म्हटलं होतं एम ए आलंय का पहा बरं तुमच्या समोर आहे. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. जे तुम्हाला मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं आणि तोच वाक्य या ठिकाणी आलं आणि तोच फॉर्म्युला या ठिकाणी सूत्र तुम्हाला भेटलेलं आहे. एम म्हणजे मास वस्तुमान, ए म्हणजे त्वरण आणि एफ म्हणजे काय असतं मित्रांनो बल असतं, फोर्स असतं. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी भेटलेलं आहे हा सूत्र भेटलं एम ए डायरेक्टली प्रोपोर्शनल. एफ हे जे चिन्ह आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणतात, त्याला समानुपाती म्हणतात मित्रांनो. मी तुम्हाला हे शब्द का सांगत आहे इंग्लिशमधले, जेणेकरून तुमच्या कानावरती ते वारंवार जर पडले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा जे सायन्सला विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत त्यांना नक्कीच होईल. मी सुद्धा एक मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे मित्रांनो. तुम्हाला आवर्जून मी सांगतोय जेणेकरून जे सायन्सला जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना स्फूर्ती मिळेल. परंतु आज मी 12वी सायन्सला सगळ्यात अवघड असणारा विषय फिजिक्स हा विषय शिकवतोय. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थीसुद्धा या सर्व गोष्टी पुढे सायन्सला ॲडमिशन घेऊ शकता, चांगले गुण मिळवू शकता आणि सायन्समध्ये तुम्ही इंग्लिशला न घाबरता सर्व गोष्टी करू शकता. पहा, तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एम ए डायरेक्टली प्रोपोर्शनल. एफ म्हणजे समानुपाती कोणाला आहे, एफला आहे. म्हणजे एफ हा कोणाला समानुपाती आहे, एम एला आहे. आणि याच्यावरून जर के आपण जर स्थिरांक घेतला म्हणजे त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो तर एफ बरोबर काय भेटेल तुम्हाला के एम ए भेटल. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर के काय आहे स्थिरांक आहे. तो त्याचं मूल्य जर आपण 1 घेतलं म्हणजे केची किंमत जर आपण 1 ठेवली तर काय भेटेल आपल्याला फक्त एम इंटू ए भेटेल. म्हणजे एम ए भेटेल मित्रांनो. म्हणजे तुमच्या लक्षात आलेला असेल हा के काय घेतला आपण स्थिरांक, हा फक्त समोर दाखवण्यासाठी घेतो आपण. आणि 1ची किंमत जर 1 घेतली तर आपल्याला या ठिकाणी 1 घेतलं याला गुणिले नेहमी किती असतो 1 असतो, लिहायची गरज नसते. म्हणून एफ बरोबर काय भेटलं एम ए भेटलं. आता पहा मित्रांनो आपण आता पुढच्या पानावरती जाऊया. आपण यानंतरचा जो थोडासा पार्ट आहे तो घेणार आहोत आणि जो न्यूटनचा तिसरा नियम आहे मित्रांनो
हा न्यूटनचा तिसरा नियम आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपलं प्रकरण संपणार आहे. लक्षात घ्या, पुढच्या लेक्चरमध्ये आपलं प्रकरण संपूर्ण संपणार आहे. तर पहा मित्रांनो, या दुसऱ्या नियमामध्ये काय म्हटलेलं आहे, सुरुवातीस विराम अवस्थेत असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वस्तुमानांच्या वस्तू विचारात घ्या. दोन्हींचा सुरुवातीचा संवेग 0 असेल. समजा दोन्ही वस्तूंवर विशिष्ट कालावधीसाठी ठराविक बल प्रयुक्त केले तर हलकी वस्तू जड वस्तूपेक्षा अधिक वेगाने जाऊ लागते. परंतु वरील सूत्रावरून लक्षात येते की दोन्ही वस्तूंमध्ये होणाऱ्या संवेगातील परिवर्तनाचा दर मात्र समान म्हणजेच F असेल. म्हणजे जर फोर्स किती असणार आहे दोघांचा मित्रांनो, सारखा असणार आहे, त्यातील होणारा बदलही Ft समान असेल. म्हणूनच वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केल्यास संवेगातील बदल सुद्धा कसा असतो मित्रांनो, सारखा असतो. म्हणजे जर बल सारखं असेल तर त्यावरती असणारा किंवा त्यांच्यापासून तयार होणारा जो वेग आहे मित्रांनो, तो कसा असणार आहे, सारखा असणार आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या ठिकाणी आपण त्याची वेगवेगळी जी युनिट आहेत, युनिट म्हणतो आपण त्याला, त्याची जी वेगवेगळी एकक म्हणतो आपण त्याला, ती एकक कोणती आहे पहा. SI युनिटीमध्ये बलाचे एकक कोणतं असतं मित्रांनो, न्यूटन असतं. न्यूटन शास्त्रज्ञाच्या नावावरून त्या ठिकाणी बलाचे एकक न्यूटन पडलेलं आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, न्यूटन आपण कोणत्या लेटरने डिनोट करतो तर कॅपिटल N ने. 1 किलोग्रॅम वस्तुमान 1 मीटर भागिले सेकंदचा वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 न्यूटन बल म्हणतात. म्हणजे 1 न्यूटन कोणाच्या बरोबर असतो मित्रांनो, 1 न्यूटन हा कोणाच्या बरोबर असतो तर किलोग्रॅम मीटर भागिले सेकंदचा वर्ग. म्हणजे 1 न्यूटनच्या बरोबर एवढं असतं पहा, लक्षात घ्या. 1 न्यूटन बरोबर कोणाच्या बरोबर असतो तो 1 किलोग्रॅम वस्तुमान गुणिले 1 मीटर भागिले सेकंदचा वर्ग एवढं त्वरण त्या ठिकाणी असतं. म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे पहा तुम्हाला, 1 न्यूटन बरोबर 1 किलोग्रॅम गुणिले 1 मीटर भागिले सेकंदचा वर्ग. आणि CGS पद्धतीमध्ये कोणता आहे, एक डाईन आहे. हा जनरल नॉलेजचा सुद्धा प्रश्न आहे. MPSC UPSC सारख्या परीक्षांमध्ये याच्यावरती तुम्हाला गणितसुद्धा असतात आणि हे नियमसुद्धा किंवा यांची एककसुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. तर न्यूटन कोणाचं एकक आहे मित्रांनो, बलाचं एकक न्यूटन आहे. ते SI सिस्टीममध्ये आपण म्हणू. आणि CGSमध्ये कोणतं आहे तर डाईन आहे. तर त्याचंसुद्धा रूपांतर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. 1 ग्रॅम वस्तुमानात 1 सेंटीमीटर भागिले सेकंदचा वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 डाईन बल असे म्हणतात. म्हणजे 1 डाईन बरोबर किती होतं तर 1 ग्रॅम गुणिले 1 सेंटीमीटर भागिले सेकंदचा वर्ग. या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. तुम्हाला मी प्रत्येक मुद्दा हा 100% समजेलच या खात्रीने मी शिकवत आहे, जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील आणि तुमचा 10वीचा सुद्धा बेस पक्का होईल. फक्त 10वीचाच नाही तर जे विद्यार्थी सायन्सला येणार आहेत पुढे, त्या सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी आत्तापासूनच तुमची तयारी करून घेतो आहे. प्लस स्पर्धा परीक्षेची सुद्धा तयारी करून घेतो आहे. मित्रांनो, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला नक्कीच वेगवेगळ्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर चला मित्रांनो, सर्वांना ऑल द बेस्ट. आपण आपला हा धडा जो आहे पुढच्या लेक्चरला संपणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू.